पंचांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. खरं तर 1-2 सामने खेळलो, एका सामन्यानंतरच आपल्याला थकायला होतं. त्या 36-37 डिग्रीच्या तापमानामध्ये त्या तिथे सातत्याने उभं राहणं खेळताना खूप मजा असते, पण एखादा सामना नुसता पाहताना किंवा पंच म्हणून उभं राहताना विशेष लक्ष द्यावं लागतं. पंचांकडून चुकीची अपेक्षा नसते, यष्टीरक्षकाकडून देखील चुकीची अपेक्षा नसते. अशी कामं असतात की त्यांच्याकडून मार्जिन ऑफ एरर 0 म्हटलं जातं. यष्टीरक्षकाने पूर्ण दिवसभर चांगलं यष्टीरक्षण केलं आणि एक नेमका चेंडू सडला तरी देखील त्याच्यावर टीका केली जाते. म्हणूनच अनफॉर्गिवेबल जॉब म्हणतात, त्यापैकी हे दोन आहेत, पंचांचा आणि यष्टीरक्षकाचा. त्यांच्याकडून चुकीची अपेक्षाच नसते. तर सामन्याला सुरुवात करणार आहोत. मॅग्निफिसंट म्हात्रे विजयी ठरतात का डॅशिंग दापोली संघ या सामन्यामध्ये आपली छाप सोडून जातोय ते मात्र आपण पाहायचंय. राजेश म्हात्रे वर्सेस योगेश म्हात्रे. तर पहिला चेंडू पहिल्या फेरीचा, हा पहिला सामना या दोन संघांमधील. राजेश म्हात्रे स्ट्राईकवर असणार आहेत. पहिलं षटक टाकते विशाल. क्षेत्ररक्षण मात्र पहिल्या चेंडूवर थोडासा गडबडतोय. एक असा कर्णधार आहे की तो आपल्या प्रत्येक खेळाडूकडून 100% एक्सपेक्ट करतो आणि एखादा चौकार गेला तरी हरकत नाही, पण सिंगल्स ज्यावेळी हातातलेच निसटतात त्यावेळी मात्र गोलंदाज आणि कर्णधार आपली नापसंती निश्चितच दाखवतो, कारण सिंगल्स अडवणं देखील महत्वाचं असते. क्षेत्ररक्षण पुन्हा फेरफार एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आणलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक फील्ड मध्ये आणखीन सर्कल मध्ये आणलाय. दुसरा चेंडू विशाल वॉड शॉट, अप्रतिम फटका, चेंडू जाईल काव कॉर्नर रिजन मध्ये. पहिला षटकार. तर अप्रतिम षटकार मारलाय मिडविकेटच्या दिशेने. चेंडूच्या पट्ट्यात येऊन चेंडू फ्लिक केलाय. खरं तर काउ कॉर्नर आणि मिडविकेट ही अतिशय फेवरेट जागा असते प्रत्येक खेळाडू जो बॉटम हँडचा वापर करतो किंवा तो लेगच्या दिशेने खेळणारा फलंदाज असतो. अप्रतिम 6 धावा 7 धावा झालेत. वॉड शॉट, अप्रतिम फटका, अप्रतिम एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने मारलेला इनसाइड आउट. आणखीन एक चौकार. 1-6-4 11 धावा झाल्यात. योगेश म्हात्रेने मात्र जबरदस्त सुरुवात केली. 2 चेंडूंवर 10 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार मिडविकेटच्या दिशेने आणि त्यानंतर त्यांनी फक्त हेच दाखवून नाही दिले की तो ऑन साइडचा प्लेअर नाहीये, तर इनसाइड आउट क्रिकेटमधील सगळ्यात कठीण शॉट्स पैकी एक अगदी सहज खेळतोय. चेंडू अतिशय चांगला इन कटर होता, मात्र त्या शॉटवर इनसाइड आउट जाऊन अप्रतिम मारलेला चौकार. ग्रेट कमबॅक, मात्र फटका तितकाच चांगला. अप्रतिम बॅकफुटला जाऊन आणखीन एक चौकार. बघा सुरुवात त्यांनी मिड विकेटच्या दिशेने केली, त्यानंतर इनसाइड आउट गेला तो कव्हरच्या दिशेने. आता मात्र इन फ्रंट ऑफ पॉइंटला जाऊन बॅकफुटला देखील जाऊन मारतोय. म्हणजे तो दाखवून देतोय की नुसता तो ऑन साइडचा खेळाडू नाहीये, तर कव्हरच्या दिशेने देखील तो इनसाइड आउट चांगली फलंदाजी करू शकतो. आणि चेंडू जर शॉर्ट पडला तर बॅकफुटला जाऊन तो स्क्वेअर कट देखील करू शकतो. म्हणजे सुरुवात झाली स्लॉक शॉटनी काउ कॉर्नरमध्ये, त्यानंतर अप्रतिम कव्हर ड्राईव्ह, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आणि त्यानंतर मारलेला बॅकफुटला सुरेख स्क्वेअर कट. अप्रतिम फलंदाजी, फ्रंट फुट, बॅक फुट, इनसाइड आउट, प्रत्येक दिशेला चांगली चौफेर फलंदाजी करतोय तर योगेश म्हात्रे. ओ व्हॉट अ शॉट ऑन द नीस. अप्रतिम. जरी या चेंडूवर एकच धाव जरी मिळाली असली तरी या चारही शॉट पैकी हा शॉट मात्र अतिशय चांगला होता. म्हणजे प्रत्येक शॉट या फलंदाजाने आता सध्या तरी दाखवलंय, तर तो रिव्हर्स व्ही मध्ये खेळतोय, कव्हरच्या दिशेने खेळतोय आणि पॅरलेल शॉट्स देखील खेळतोय. अप्रतिम फलंदाजी, 4 चेंडू आणि 15 धावा. आणि हा मात्र चान्स आहे, 2 धावा. आणि याच करिता काय विशाल जितेकर पहिल्या चेंडूवर सिंगल निघाले त्यावेळी नाराज होते. याचं सगळ्यात मोठं कारण हे असते, कारण ती जर सिंगल गेली नसती तर तितके स्ट्राईकच्या जे चेंडू असते ते योगेशला मिळाले नसते. म्हणूनच प्रत्येक चेंडू महत्वाचा असतो. तर सन्माननीय अमित पाटील साहेब, आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. आपले विशाल पाटील वाट पाहत आहेत. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक मच्छिंद्रदादा पाटील यांच्याच पुढाकाराने या स्पर्धेचं आयोजन केले. प्रत्येकाची काळजी घेणे, प्रत्येक आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार करणं
बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष देणे. एखाद्या घरात, आपल्या घरात एखादं लग्न समारंभ असतो तशा प्रत्येक गोष्टीची काळजी मात्र त्यांनी अगदी व्यवस्थितपणे घेतली. आणि एक यजमान कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण दिलंय. कारण पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेता येत नाही, माणुसकी मात्र मोठ्याची, आणि तीच माणसं जपण्याची काम मात्र या माणसाने निश्चितपणे केलेलं आहे. आणि हा रिव्हर्स वॉट शॉट, अप्रतिम फटका. ही मात्र सुसाट फलंदाजी चालली आहे. एक सरळ मर्सिडीज मध्येच, फरारी किंवा मर्सिडीज मध्ये ते सवार झालेत. येताना मात्र एखाद्या छोट्या वाहनातच आले असतील ते, मात्र फलंदाजी एक हा BMW किंवा फरारी सारख्याच त्याच पद्धतीची चालली आहे. प्रत्येक शॉट नौका, प्रत्येक शॉट वेगळा. प्रत्येक खेळाडूचं शॉर्ट फॉर्म असतं, प्रत्येकाचं टोपण नाव असतं. जसं बुम बुम आफ्रिदी म्हटलं जातं, सहवागला वन डे रेव्होल्युशनिस्ट म्हटलं जायचं, सचिन तेंडुलकर लिटिल मास्टर म्हटलं जायचं, तर प्रत्येक खेळाडूचं एक वेगवेगळं नाव असायचं. तर जेम्स फॉकनर ज्यावेळी सुरुवातीला आला ऑस्ट्रेलियामध्ये त्याला फिनिशर म्हणायचे. हा खेळाडू मात्र जबरदस्त बुग्या म्हणतोय, पण समोरच्या संघाचाच बुगा काढून टाकतोय फलंदाज. जबरदस्त फलंदाजी केली. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, फॅन्टॅस्टिक, आयसिंग ऑन द केक. याला म्हणतात चौफेर फलंदाजी. चांगल्या गोलंदाजावर केलेला अप्रतिम प्रहार. कुठल्याही मैदानावर षटकार होता. जवळजवळ 80 ते 85 मीटर लांब हा षटकार गेला असेल. आणि जर प्रेक्षक इतका वेळ वाट पाहत होते की खेळपट्टी थोडीशी गोलंदाजांना साथ देते, चेंडू काहीसा खाली राहतोय, काहीसा वळतोय, काहीसा कधी कधी थांबून देखील येतोय, मात्र हा फलंदाज थांबलेला नाहीये. 5 चेंडू आणि त्यांनी धावा जमवल्या आहेत. ते आता 6 चेंडू आणि 25 धावा, 6 बॉल्स 25 रन्स, म्हणजे जवळजवळ 425च्या स्ट्राईकने, 420च्या स्ट्राईकने खेळतोय हा फलंदाज. सामना लगेच सुरू करायचा, चेंडू घ्या लगेच. आणि सध्या त्याला प्लास्टिकचा बॉल दिला तरी तो लांब लांब मारेल अशी त्याची बॅटिंगची अवस्था झाली. कारण ज्यावेळी आपला फलंदाज चांगला लयामध्ये असतो, चांगल्या फ्लो मध्ये असतो, थांबवणं चुकीचं. उलट हेच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या बाजूने जाईल, त्यांना थोडासा वेळ मिळेल रिकॅप करण्याचा. चेंडू कायम तुम्हाला नवीन चेंडूच मिळेल. कधीही चेंडू जर खेळाच्या बाहेर गेला तर. धावसंख्या झाली ती आता 28. व्हॉट अ कमबॅक, यालाच म्हणतात सुरेख कमबॅक. आणि फलंदाजाला माघारी परतवलंय. यालाच म्हणतात की व्यत्यय आणायचा नसतो ज्यावेळी तुमचा फलंदाज फ्लो मध्ये असतो. इथे थोडासा अनुभव कमी पडला. आवडीचा चेंडूच्या वाट बघण्याच्या नादात आवडीचा फलंदाजच बाद झालाय. यालाच थोडासा अनुभव कमी असणं म्हणतात की ज्यावेळी आपला फलंदाज फ्लो मध्ये असतो त्याला थांबायचं नसतं. समोरच्या संघाचं ते काम असं थांबणं. इथे मात्र अनुभव थोडासा कमी पडला. जर इनिंग्स तुम्हाला आवडली असेल, 7 चेंडू आणि अफलातून 25 धावांची, तर मनापासून टाळ्या वाजवा त्या खेळाडूसाठी. अप्रतिम फलंदाजी. प्रत्येक शॉट मात्र त्याने त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाला. पहिला शॉट मारला मिड विकेट ज्याने षटकार, त्यानंतर इनसाइड आउट मारलेला चौकार, नंतर बॅकफुटला जाऊन मारलेला अप्रतिम स्क्वेअर ड्राईव्ह, त्यानंतर रिव्हर्सच्या फटका मारलेला पॉईंटच्या मागे, आणि त्यानंतर लॉंग ऑनच्या डोक्यावरून मारलेला एक दणदणीत खणखणीत षटकार. म्हणजे सगळे शॉट्स त्यांनी तुम्हाला पुस्तकातले दाखवलेत. आणि खेळाडूचं कसं म्हणतात की प्रदर्शन कसे करतात खेळाडूचं, एक्झिबिशन, तो मात्र खेळ दाखवलाय त्या मॅग्निफिसेंट म्हात्रे योगेश म्हात्रेनी. नवीन आलेला आणखीन एक म्हात्रे, किरण म्हात्रे. म्हात्रेपाडाचा हा संघ मॅग्निफिसेंट म्हात्रे सध्या तरी म्हणता येईल, कारण जबरदस्त मॅग्निफिसेंट कामगिरी केली या म्हात्रे पाड्याच्या टीमनी. हा मात्र अतिशय खराब फटका. आणि यालाच म्हणतात कमबॅक करणं, मोमेंटम स्विंग होणं, की ज्यावेळी समोरचा संघ जरी वरचढ असला, आपल्याला ज्यावेळी सुरुवात मिळते त्याचा पुरेपूर फायदा करून घेणे. सुरेख गोलंदाजी केली. पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा दिल्यानंतर पुढचे 2 चेंडू अप्रतिम. ब्युटिफुल बॉलिंग, ब्युटिफुल बॉलिंग. यालाच म्हणतात की ज्यावेळी राऊंडम पद्धतीचे गोलंदाज आहेत बघा, आणि राऊंडम पद्धतीचे गोलंदाज ज्यावेळी गोलंदाजी करतात त्यावेळी त्यांना चांगला टप्पा मिळाला तर त्यांचं निश्चितच ते चांगली कामगिरी करू शकते. दोन्ही पंचांमध्ये नॉट आउट दिलंय. निर्धाव चेंडू. ऋषी भोईर दाखवून देतोय की का त्याच्या संघाच्या कर्णधारांनी त्याच्यावर विश्वास दाखवलाय. खूप धावा आल्यानंतर आपल्या सगळ्यात चांगल्या गोलंदाजाला पाचारण केलं जातं. नेमकं तो दाखवून देतोय की 2 चेंडूंवर 10 धावा झाल्यानंतर कमबॅक कसं करावं. जरी भरपूर धावा झाल्या असतील 2 षटकांमध्ये, म्हणजे शेवटचा चेंडू आहे, तरी देखील कमबॅक करण्याची क्षमता या संघात निश्चितच आहे. आणि आणखीन एक चांगला चेंडू. आता मात्र नशीबच साथ देतोय म्हणता येईल. नो मॅन्स लँड मध्ये आतापर्यंत 3 तरी चेंडू मी पडताना पाहिलेत. अप्रतिम षटक. पहिल्या 2 चेंडूंवर 10 धावा आल्यानंतर पुढच्या 4 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव. 2 षटकांअखेर धावा झाल्यात त्या
29. 2 overs 29 रन्स. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या त्या 18, दुसऱ्या षटकात धावा आल्या त्या फक्त 11. संघांना एक सूचना आहे की 25 मिनिटांच्या अवकाशातच तुम्हाला ते गोलंदाजीची षटकं पूर्ण करायची आहेत. अगोदरच आपण थोडंसं मागे आहोत वेळेच्या. अप्रतिम कमबॅक करतोय तो विशाल जितेकरचा दापोलीचा संघ. थोडेसे नाराज होते, सुरुवात तशी चांगली झाली नव्हती, मिसफिल्डनी सुरुवात झाली, त्यानंतर आक्रमक फलंदाजी केली ती योगेश म्हात्रेनी. त्यानंतर आलेला किरण म्हात्रे मात्र त्याला तितकासा सूर गवसलेला नाही. 3 चेंडू 1 धाव. मात्र किरण म्हात्रेमध्ये पण ती क्षमता आहे, त्यांच्या संघातील सगळ्यात चांगल्या खेळाडूंपैकी एक त्याला मानलं जातं. क्षेत्ररक्षणात फेरफार. योगेश म्हात्रेची फलंदाजी पाहिली, ज्यावेळी त्यांनी स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला त्याने मिडविकेटला चेंडू मारला. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मारला, त्यानंतर रिव्हर्स मारला, क्षेत्ररक्षणाला साजेसच फलंदाजी केली. बघा यालाच म्हणतात मोमेंटम स्विंग होणं, आपल्या बाजूनी सामना फिरणं. ज्यावेळी हवा आपल्या बाजूला असते त्यावेळी पटपट फलंदाजी किंवा गोलंदाजी करून घ्यायची असते. मधला अवकाश किंवा व्यत्यय आणणे किती नुकसानकारक होऊ शकतं बघा. चेंडू बाहेर गेला, त्यानंतर आपल्या आवडीच्या चेंडूची वाट पाहत राहिले आणि आवडीचा खेळाडूच माघारी परतला. म्हणूनच काही एक वेळानं हट्ट केलेला चांगला नसतो. बालहट्टांनी बरी राजकारणच बदलले बालहट्टांनी, या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. सुरेख फटका, अतिशय अप्रतिम फटका. मात्र ऑन द राईस मारलेला फटका, क्षेत्ररक्षण सरळ दिशेने जातोय. चेंडू फेक. आज मात्र विशाल जितेकर घरी गेल्यानंतर सगळ्यांना कानमंत्र देतीलच. क्षेत्ररक्षण मात्र त्यांच्या संघाच्या दर्जानुसार होतच नाहीये. एक मोठा संघ आहे की ज्याचं नाव घेतलं जातं, एक चांगला संघ म्हणून त्याला गणलं जातं. आणि शिस्त किंवा फिल्डिंग क्रिकेटच्या डिसिप्लिनचा खूप मोठा भाग आहे. तिथे लेझी राहून चालणार नाही. गोलंदाजी करणारा सर्वेश ऑप्शनच्या खूपच बाहेर, वाईड चेंडू. अतिशय जबरदस्त गोलंदाज, म्हणजे अग्रमानांकित प्रत्येक स्पर्धेमध्ये याचं नाव घेतलं जायचं टॉपच्या गोलंदाजांपैकी. उंच मारलेला वॉड शॉट बघा, तो एज लागलेला फटका तरी इतक्या लांब येतोय. रायगड मधील एक मोठा संघ की मागच्या 1-2 वर्षात ज्याचं नाव सगळ्यात उच्च ठिकाणी घेतलं जायचं, मात्र त्याच संघासमोर चांगली फलंदाजी करतोय म्हात्रेपाड्याचा हा संघ. एक चूक मात्र करतायत की प्रत्येक ज्या वेळेला चेंडू ओव्हर पिच झालाय त्या वेळेला तो किंवा तो ज्या म्हणतात ना की स्लॉग एरियामध्ये पिच केलाय त्याच्या वेळेला प्रहार झालाय. पण जर हा चेंडू थोडासा मागे ठेवला तर खेळपट्टी इतकी चांगली की चेंडू थोडा इकडे तिकडे वळतो किंवा थांबून येतो. या 6 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 37 वर. 37 रन्स ऑन द स्कोर कार्ड. भरपूर धावा झाल्यात, प्रेक्षकांची गर्दी देखील वाढली आहे, कारण त्यांच्या लक्षात येत आहे की विश्वजित म्हात्रे विशाल जितेकरचा संघ आलाय. वॉड शॉट, अतिशय अप्रतिम फटका. थोडासा चेंडू मागे ठेवला, आणखीन तो स्लॉट मध्ये व्यवस्थित आला. चेंडू इथे खांद्याचा वापर या ठिकाणी ज्या वेळेला होतो तरी चेंडू निश्चित बाहेर जातो. चेंडूला हेवी चेंडू टाकणं महत्वाचं आहे, चेंडू थोडासा लांब ठेवणं महत्वाचं आहे. मात्र 2 चेंडू आणि 2 षटकार, या 2 षटकारांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 43 वर. 43 रन्स ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाजी करणं किती कठीण आहे बघा. यॉर्कर टाकलात हेलिकॉप्टर शॉट आहे, गुड लेंथवर चेंडू टाकला तर चेंडू पट्ट्यात घेऊन षटकाराच्या दिशेने जातो. ओव्हर पिच केला तर डाऊन द ग्राउंड मारला जातो. शॉर्ट पिच केला तर स्क्वेअर कट केला जातो. आणखीन चांगला चेंडू टाकलात, कट केला तर तुला रिव्हर्स देखील मारला जातो. म्हणजे गोलंदाजीला प्रत्येक वेळेला काही तर वेगळं करावंच लागतं. अप्रतिम. आता मात्र चेंडू योग्य रीतीने टाकलेला आहे, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्या खूप झाली आहे खरं तर 43. आता विश्वजित म्हात्रेची फलंदाजी कशी होईल ती मात्र आता दुसऱ्या उत्तरार्धात कशी होईल याची वाट बघायची. अग्रमानांकित संघ हा रायगडच्या मागच्या 2-3 वर्षात या खेळाडूंना पाहण्यासाठी अक्षरशः गर्दी लोटायची. थोडासा फॉर्म डिप झाला असला, चांगलं कलेक्शन केलं जाते, मात्र तिथे वाईड ची एक धाव निश्चित मिळेल. 44 रन्स ऑन द स्कोर कार्ड नाव. अंबरनाथ परिसरातील म्हात्रेपाड्याचा संघ मात्र सुरेख झुंज देतो एका चांगल्या संघाला. स्ट्राईक वर असणारा फलंदाज आहे तो राजेश म्हात्रे. डाऊन द ग्राउंड फटका.
पहिल्या षटकात धावा आल्या त्या 18, दुसऱ्या षटकात धावा आल्या त्या 11, तिसऱ्या षटकात आतापर्यंत धावा आल्या त्या 16. 18, 11 आणि 16. एखादं चांगलं षटक टाकलं जाईल का ज्याच्याने धावांवर अंकुश ठेवलं जाईल की ही एक हाय स्कोरिंग मॅच होईल. मात्र दुसरं षटक जे टाकलं होतं ऋषी भोईरने ते अप्रतिम टाकलं होतं. पहिल्या 2 चेंडूंवर 10 धावा दिल्यानंतर उर्वरित 4 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव. तर पुन्हा एकदा त्याच पद्धतीने तो चौथं षटक हाताळतोय का ते पाहायचंय. मात्र राजेश मात्र तुफान फॉर्मात आलेला आहे. सुरुवातीला पंचांना देखील पाण्याची सोय करा, कारण कडक उन्हात पाण्याशिवाय राहणं त्यांच्या तब्येतीला देखील हानिकारक ठरू शकतं. उंच मारलेला आहे वॉड शॉट. राजेश मात्र थांबणार नाहीये. खूप लांबून आलाय अंबरनाथहून. मात्र याच करिता मॅग्निफिसंट म्हात्रे सध्या तिन्ही म्हात्रे जबरदस्त कामगिरी करतायत. या षटकारांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती हिंदू धर्मातील शुभांक म्हटला जातो 51. बघा अगोदर खेळी झाली होती 6 चेंडू आणि 25 धावा ती योगेश म्हात्रेची. मात्र आता 7 चेंडूंमध्ये ज्यांनी 22 धावा टोकून काढलाय तो राजेश म्हात्रे. पहिल्या 3 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा होत्या, 3 धावा होत्या त्याच्या. त्यानंतर मात्र 2 सलगचे षटकार, 1 निर्धाव आणि पुन्हा 1 सिंगल आणि पुन्हा एकदा षटकार. म्हणजे वाट बघतोय तो खराब चेंडूंची. सुरेख गोलंदाजी. आता मात्र चेंडू स्लोवर 1, थोडंसं व्हेरिएशन आणलंय. गोलंदाज आपलं डोकं वापरतायत, आपलं कौशल्य वापरतायत आणि बीट करतायत. आता सध्या तरी पुढच्या रागेशला थांबवण्याचा एक मात्र उपाय असणार आहे तो त्याची विकेट मिळवणं. कारण हा फलंदाज याला जर 1-2 डॉट डिलिव्हरीज टाकली तर तो विकेट टाकू शकेल. मात्र सध्या तरी सुरेख फलंदाजी करतोय. सुरेख बॅक टू बॅक आणि विकेट जाते. खूप मोठी विकेट राजेश म्हात्रेची. कमबॅक कसं करायची, चांगली गोलंदाजी कशी करायची. यॉर्करचे चेंडू मात्र आतापर्यंत निर्धाव गेलेत. मात्र हे काहीतरी त्यांना सांगून जाण्यासारखं असेल. हा चेंडू मात्र असा झालाय तो निर्धाव जातोय. तर 51 धावांवर आणखीन एक फलंदाज बाद होतोय. जबरदस्त फलंदाजी करून 8 चेंडूंमध्ये 22 धावा करून 9 चेंडूंमध्ये 22 धावा करून राजेश म्हात्रे माघारी परतोय. राजेश म्हात्रे आणि योगेश म्हात्रे या दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी मात्र जबरदस्त योगदान केलं. या दोघांच्याच धावा जर एकत्रित केल्या तर त्या 47 धावा होतील. त्या विपरीत जो किरण म्हात्रे आलाय त्यांनी मात्र त्यांनी मात्र 5 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा केल्यात. किरण म्हात्रे खरं तर कर्णधार आहे. मात्र कधी कधी दिवस आपला नसतो, प्रत्येक गोष्ट आपल्या विरुद्ध जाते. व्हॅलेंटाईनचा आठवडा आहे आजचा दिवस, त्याला प्रॉमिस डे म्हणतात. म्हणजे आज प्रॉमिस डे, कधी चॉकलेट डे, कधी काय डे. लहानपणी आपल्या तर आईची शपथ म्हटलं की ते वचन असायचं. आता फक्त शब्द घेतात ते फक्त बोलवचन असतात की मी तुझ्यासाठी ते करेन आणि हे करेन. प्रॉमिस डे आज आहे. ओ उंच गेलाय. अंतर तितकंसं आहे का? अप्रतिम कॅच. चेंडूवर नजर कशी ठेवायची, आरामात झेल कसा घ्यायचं त्याचं उत्तम तंत्र दाखवून येते श्रेयसने. ऑस्ट्रेलियन पद्धत ज्याला म्हणतात की आपल्या बोटं वर असतात त्या पद्धतीने घेतलेली कॅच. कारण अशा पद्धतीची कॅच या मैदानात उपयुक्त, कारण थोडासा स्लोप आहे. चांगली कॅच घेतली जाते अगदी सहज. 2 चेंडूंवर 2 विकेट्स मिळवल्यात. कमबॅक कसं करायचं ते मात्र ऋषी भोईरकडून शिकावं. तर किरण म्हात्रे ज्यांनी 5 चेंडूंवर फक्त 2 धावा केल्यात, आता मात्र तो प्रहार करतोय का, स्कूटीवरून सरळ तो KTM वर सवार होतोय का ते पाहायचंय आता. हा सुरेख कव्हरच्या दिशेने हॅट्रिकचा चेंडू होता. मात्र तो विशालच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव, एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 52 वर. बघा काही बऱ्याच ठिकाणी थोडंसं मैदान ज्या ठिकाणी जाऊ थोडंसं असमतल असतं, त्याच्यावर चेंडूवर नजर ठेवून चेंडूचं क्षेत्ररक्षण करणे प्रत्येक चेंडूवर महत्वाचं असतं. स्ट्राईकवर असणारा नवीन फलंदाज मच्छिंद्र पुन्हा एकदा. आता मात्र चांगला चेंडू, अजिबात पाय हल्लेले नाहीयेत, जाग्यावरूनच फटका मारण्याचा प्रयत्न. सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्यानंतर उर्वरित चेंडूंमध्ये फक्त 1 धाव. हॅलो, जे ब्लॅक स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक बसले आहेत पहा, त्यांना विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेर बसायचं आहे. जे प्रेक्षक लाल पडद्याच्या आतमध्ये बसले पहा, बाउंड्री लाईनच्या समोर जो लाल पडदा आहे त्याच्या मागे बसायचे प्रेक्षकांना विनंती असेल पहा. आणि ब्लॅक स्क्रीन समोर जे प्रेक्षक बसलेत पहा त्यांना देखील विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेर जाऊन बसायचं पहा.
संदीप पालकर आणि द्वारकानाथ चोरगे दोन्ही पंच खरं तर जयवीरूची जोडीसारखेच आहेत. कारण पूर्ण दिवसभर अगदी मैदानात जरी राहिले तरी बाहेर गेल्यानंतर देखील एकमेकांसोबतच साथ सोडत नाहीत आणि तर, पंचांची भूमिका देखील महत्वाची असते एकत्र डिसिशन देणं. या दरम्यान वसीम पटेल ओवे यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. तर मोस्ट वेलकम आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल. प्रेक्षकांना पुन्हा एकदा आवर्जून कॉल असेल पहा. त्या ठिकाणी खेळाडू देखील आहेत ब्लॅक स्क्रीन समोर. आपण मागे जायचं पहा आणि त्या ठिकाणी मात्र प्रेक्षक देखील असतील त्यांना देखील विनंती असेल पहा आपण मागे जायचंय. आपण मैदानाच्या बाहेर जाऊन बसायचे पहा. प्रेक्षकांना विनंती असेल लाल बाउंड्रीच्या मागे बसायचं पहा आपण. ऋषी भोईर बघा पहिल्या 2 चेंडूंवर 10 धावा दिल्यानंतर उर्वरित 10 चेंडूंमध्ये काय गोलंदाजी केली. उर्वरित 10 चेंडूंमध्ये फक्त त्यांनी 8 धावा दिल्यात आणि फलंदाज बाद केलेत ते 2 म्हणजे 2 षटकं 18 धावा आणि 3 फलंदाजांना बाद करण्यात यश मिळवलंय. आपण सुरुवात कशी करतो ते महत्वाचं नाही तर आपण शेवट कसा करतो ते महत्वाचं आहे. शेवट जबरदस्त झाला ऋषी भोईरचा. सुरुवातीला त्याच्या गोलंदाजीवर प्रहार झाला त्यानंतर सुरेख कमबॅक केला. थँक्यू. कामोडी संघाचे जे खेळाडू आहेत पहा आपण मैदानाच्या बाहेर बसायचं पहा. रोशन मात्रे प्लीज आपण सहकार्य करायचं आहे आणि जे देखील खेळाडू आहेत पहा त्या ठिकाणी प्रेक्षक असतील त्यांना देखील विनंती करतोय आपण मैदानाच्या बाहेर बसायचं पहा. ब्लॅक स्क्रीन समोर जे प्रेक्षक आहेत पहा भेलवाले आपण देखील बाहेर जायचं आहे आणि त्या ठिकाणी जे प्रेक्षक देखील आहेत त्यांना देखील विनंती करतोय आपण मैदानाच्या बाहेर जायचं पहा. सूर्यामुळे थोडासा अडथळा निर्माण झालाय खरा. कॅच सुटते विश्वजित म्हात्रे आणि विशाल जितेकर अगदी जवळचे मित्र. जवळच्या मित्राच्याच गोलंदाजीवर कॅच सुटते विश्वजितची आणि विशाल जितेकर 2 धावा इथे जोडल्या. ते 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता 54 54 रन्स. किरण म्हात्रे पुन्हा एकदा स्ट्राईक वर. थोडासा आपल्या फलंदाजीचा वेग वाढवण्याचा प्रयत्न मात्र तो निश्चित करतोय. सुरेख फटका अतिशय अप्रतिम कव्हर ड्राइव्ह. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू निघून जातोय. अप्रतिम चौकार. इनसाइड आउट मारलेला फटका. या 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती आता 58 वर. शेवटचे हे 4 चेंडू आणि या 4 चेंडूंमध्ये किरण म्हात्रे मात्र आपल्या संघासाठी जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न करेल. कॅप्टन इनिंग्स खेळतोय का. सुरुवात तितकीशी चांगली झाली नाही. शेवट तो देखील जबरदस्त करतोय का ते पाहायचंय. सुरेख यालाच म्हणतात अनुभव. एक थिंकिंग प्लेअर आहे. मात्र बाद होऊन किरण आपल्या तंबूत परत जाईल. जर एखाद्याचा दिवस नसेल तर समोरच्याला संधी देणं जास्तच फायद्याचं असतं. कधी कधी तो दिवस आपला नसतो. मात्र आपला दुसऱ्या फलंदाजावर त्यांनी विश्वास दर्शवलाय. 9 चेंडूंमध्ये 9 धावा. आजचा दिवस मात्र कर्णधाराचा नव्हता. त्याची जागा घेण्यासाठी येतो नवीन फलंदाज अजय म्हात्रे. 1 मोर म्हात्रे. गावाचं नाव म्हात्रेपाडा, संघाचं नाव म्हात्रेपाडा. मॅग्निफिसंट म्हात्रे सध्या तरी मी म्हणेन पहिले 4. चिंद्र म्हात्रे मारलेला मोठा फटका. क्षेत्ररक्षण टॉप क्लास. चेंडू फेक त्याहूनही आज चांगली आणि त्याच्यापेक्षाही चांगलं कलेक्शन. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. या फलंदाजासाठी मात्र दोघांनी बलिदान दिलंय खरं तर उर्वरित 2 चेंडूंमध्ये तो एखाद दुसरा षटकार मारतोय का ते पाहायचंय. चांगलं षटक टाकलंय. चांगली गोलंदाजी केली. 3ऱ्या चेंडूवर फलंदाजाला बीट केलं. शेवटचे 2 चेंडू धावा झाल्यात त्या 59 रन्स ऑन द स्कोर कार्ड. विश्वजित म्हात्रे मात्र चांगला आक्रमक टॉप क्लास फलंदाज. गोलंदाजी देखील आपल्या संघासाठी करतोय. सुरेख अप्रतिम गोलंदाजी. आणखीन एक विकेट मिळते या षटकात. 2 रनआउट आणि 1 कॅचच्या स्वरूपात विकेट मिळते. शेवटचं षटक कसं टाकायचं याचं उत्तम प्रात्यक्षिक देतोय तो गोलंदाज विश्वजित. या कडक उन्हात खेळणं तर सोडा, उभं राहणं देखील कठीण होतं. चक्कर देखील येईल कारण हा असा काळ असतो की ज्यातून तुम्हाला थंडीतून तुम्ही उन्हाळ्यात
प्रवेश करत असता आणि त्यावेळेला त्या कडक उन्हाचा त्रास सोसणं खूप कमी जणांना शक्य होतं. पंचांचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण पूर्ण दिवस या कडक उन्हात उभे राहून पंचांची कामगिरी पार पाडणं खूप कठीण काम असतं. तर शेवटचा चेंडू, आखरी गोली. या शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा येत आहेत पाहायचं. नवीन आलेला फलंदाज आकाश म्हात्रे. सुरेख कव्हर ड्राईव्ह मारलेला, कोणी क्षेत्ररक्षक नाही, यालाच म्हणतात चातुर्य दाखवणे. तिथे क्षेत्ररक्षक होता विशाल जितेकर, त्यांनी जागा बदलली आणि नेमका त्याच ठिकाणी तो फटका मारलाय. आता मात्र धावा जाऊन पोहोचले आहेत त्या 63 वर. म्हात्रे पाडा संघ अंबरनाथ याची कामगिरी मात्र अतिशय चांगली झाली आहे. एक मोठं आव्हान ठेवलंय षटका मागे. धावा जमवायच्या त्या 12.8. तर ज्यांच्या आवाजात आपल्याला असं कधी कधी वाटतं की आपण टेलिव्हिजनचंच समालोचन ऐकतोय की लाईव्ह रेडिओवर ऐकतोय, त्यांचं सुरेख समालोचन, एक अतिशय चांगले समालोचक तसेच एक नम्र स्वभावाचे प्रवीण सरांना मी विनंती करेन की पुढचं समालोचन करायचं आहे. हिंदीचा एक जबरदस्त आवाज, आणि जे दिसतं ते तर सगळेच जण सांगतात की चेंडू निसटला, हातात सामावला, एक धाव काढली, ते बघण्यासाठी आपण काय इथे आलेलो नसतो. मात्र जे दिसत नाही ते जो सांगतो तोच खरा समालोचक, आणि तेच आमचे प्रवीण सर आहेत. तर त्यांना मी आमंत्रित करेन पुढच्या या चेससाठी. विशाल जितेकर आणि विश्वजित म्हात्रे यांचा संघ हा टार्गेट चेस करतोय का त्यासाठी. शुक्रिया संतोष जी. वी फॉर विशाल, वी फॉर विश्वजीत, वी फॉर विक्ट्री. क्या ये समीकरण इस दूसरे सत्र में लेकर आएगी सुयोग स्पोर्ट्स दापोली. 64 रनों का उन्हें पीछा करना है. जिस आक्रामकता के साथ शुरुआत की थी म्हात्रेपाड़ा के बल्लेबाजों ने, वो आपके जुबानी मैंने सुनी है, लेकिन यकीनन वैसी ही आक्रामकता अगर इन लोगों ने दिखाई तो एक्शन पे रिएक्शन अगर दिखाया तो ये रन चेस हो सकते हैं. वार पे पलटवार होना क्रिकेट में ज़रूरी है. 100 सुनार की तो एक लोहार की होना ज़रूरी है. नहले पे दहला मारना आना चाहिए. आप 100 हैं तो हम 1000 है, ये दिखाना आपको आना चाहिए. आपने अपनी ताकत दिखाई, हम हमारी ताकत दिखा सकते हैं, ये जज्बा खुद में होना चाहिए. चलिए जल्दी से जल्दी फील्डिंग सजाइए, क्योंकि यहां से जो टीम जीतेगी सीधा खेलेगी जय हनुमान कामोडे के साथ. तो देखिए 64 रन 5 ओवर का ये मैच. पिछले 2-3 मैचेस हमने कृष्णा और गुलशन लो स्कोरिंग मैचेस देखे. ऐसे में ये मैच थोड़ा 60 प्लस हो चुका है. दोपहर की कड़ी धूप में अभी ये विकेट इतना तप चुका है कि गेंद सीधा बल्ले पर आ रही है. 1 घंटा खेल रुका हुआ था. कुछ टीम के ना आने के कारण और कुछ टीम सही समय पर आई जरूर, लेकिन एक मैच का जो समय था वो जाया हो चुका है. घोरसई ये परी 11 और तो वाकड़न और घोरसई ये परी 11, इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आप अपनी रिपोर्टिंग करें. यहाँ पर आप आ चुके हैं, यह रिपोर्ट हमारे कमेंट्री बॉक्स में दर्ज करें. 64 रनों की जरूरत है. 64. विश्वजीत और विशाल, जिस जोड़ी ने दापोली टीम को 3 में से 2 साल सर्वोच्च स्थान पर पहुंचाने में एक अहम किरदार निभाया था मिडबावकर सर, और एक ऐसी कप्तानी करते हैं विशाल जीतेकर जिन्हें कैप्टन कूल के तौर पर जाना जाता है. एक सफल कप्तान के तौर पर जिस कप्तान को जाना जाता है. रायगढ़ में ऐसे कई चुनिंदा कप्तान हैं, जैसे कि योगेश पेणकर हो, विशाल जीतेकर हो, आकाश तारेकर, उस्मान पटेल. इन कप्तानों को एक सफल कप्तान के तौर पर माना जाता है. संजय सोलंकी हालांकि कुछ अरसे लोगों से दूर रहे थे, लेकिन रायगढ़ प्रीमियर लीग में बतौर कप्तान अच्छी भूमिका निभाने के कारण फिर से एक बार वो पुराना अंदाज उनका लौट आ चुका है. उसी तरह विशाल जीतेकर भी एक सुर्खियों भरे कप्तान हैं. ये कभी हार नहीं मानते, ये टीम स्पिरिट को जगाते हैं. अपनी खिलाड़ियों से किस तरह से खेल करवाना है ये जानते हैं. अब 64 रन बनाने हैं. रणनीति क्या होगी? दोनों छोर से आक्रमण होगा.
या विश्वजीत ये आक्रमण करेंगे, विशाल रुके रहेंगे, या फिर विशाल आक्रमण करेंगे या विश्वजीत रुके रहेंगे, क्योंकि किसी एक का पूरा 5 ओवर खेलना जरूरी है 64 का, अगर आपको पीछा करना है तो। गेंदबाज योगेश महात्रे 10 PL खेले हुए गेंदबाज। देखिए क्वालिटी ऑफ क्रिकेट, इनकी गेंदबाजी में पैनापन जरूर होगा वहीं, लेकिन दूसरी तरफ विश्वजीत महात्रे काफी कम उम्र में जिन्होंने इस क्रिकेट टेनिस विश्व को जीता, यकीनी तौर पर काफी धाकड़ बल्लेबाज, किसी भी आक्रमण के खिलाफ आक्रमण करने की भुजाओं में दम रखने वाला ये खिलाड़ी विश्वजीत महात्रे। राइट आर्म ओवर द विकेट योगेश। पहली गेंद पैडल स्वीप मारने की कोशिश की थी, जो उनकी स्ट्रेंथ है, जो उनकी ताकत है, उस ताकत का इस्तेमाल करने की कोशिश की थी। और आजकल यूट्यूब के जरिए हर कोई गेंदबाज किसी भी बल्लेबाज की बल्लेबाजी देख सकता है, कोई भी बल्लेबाज किसी भी गेंदबाज की गेंदबाजी देख सकता है। बल्लेबाज की कमियां गेंदबाजों को नजर आती है और गेंदबाजों की कमियां बल्लेबाजों को नजर आती है। ये ऑन साइड के ऊपर खेला, वाइडिश लॉन्ग ऑन पर गेंद को फील्ड किया, 1 रन जरूर मिला, खाता खुल चुका है टीम दापोली का। तो देखिए यूट्यूब के माध्यम से क्या हुआ, आप प्रैक्टिस, ये प्रैक्टिस सेशन भी है यूट्यूब पर, आप कई अच्छे गेंदबाजों की गेंदबाजी देखो अपनी बल्लेबाजी को सुधारने के लिए। ये भी आपका प्रैक्टिस सेशन है। ऐसा नहीं है ग्राउंड पर पसीना बहाना जरूरी है, लेकिन उसके साथ साथ ऑब्जर्वेशन का भी होना जरूरी है। यूट्यूब, ये जो वेबसाइट्स निकली है, ये निकली इसीलिए है। विशाल जीतेकर कवर्स में खेलना चाहते थे, बाहरी किनारा शॉर्ट पॉइंट को चीरती हुई गेंद जा रही है डीप बैकवर्ड पॉइंट की तरफ, 4 रनों के लिए। बिल्कुल संतोष सर, बिल्कुल सही कहा आपने, लेकिन एक कप्तानी इनिंग तो खेलनी है उन्हें। 64 का अगर पीछा करना है और कैप्टन कूल का अगर ओहदा आपके पास हो, तो यकीनी तौर पर पूरा 5 ओव्हर खेल के टीम की जो नैया तर या दरम्यान ज्यांच्या आम्ही आतुरतेने वाट पाहिली ते सन्माननीय या ठिकाणी ज्यांचं आगमन होत आहे, तर सन्माननीय खारशेठ पाटील यांचं आगमन होत आहे, त्यांच्या समेत त्यांचे मित्र आणि त्यांचा आम्ही नगरसेविका चषक 2021 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। वेलकम दादा या व्यासपीठावर। ये आउटफील्ड ने फंसाया विजय को, आउटफील्ड ने फंसाया, उन्हें लगा कि गेंद शायद गोली के रफ्तार से 4 बाउंड्री पार चलेगी, डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 3 बाउंस गेंद ने लिए, लेकिन फिर भी बाउंड्री पार नहीं हुई। ये होता है कभी कभी। टोटल आ चुका है 6 रन, 4 गेंदों की समाप्ति हो चुकी है। इस ओवर की आखिरी 2 गेंदें शेष। योगेश महात्रे राइट आर्म ओवर द विकेट। विश्वजीत महात्रे ने फिर से एक बार इस गेंद को खेला है, फाइन लेग बाउंड्री पर गेंद ट्रैवल हो रही है 4 रनों के लिए। फाइन लेग, ये ताकत है विश्वजीत महात्रे की, ये जो रेंज है उनकी, उस रेंज के हिसाब से खेलते हुए, और वो जानते हैं कि शुरुआत अगर अच्छी हो तो अंत भी अच्छा हो सकता है अपनी टीम सहयोग स्पोर्ट्स दापोली के लिए 64 का पीछा करते हुए। 10 रन स्कोर कार्ड के ऊपर स्क्रीन पर हम हमारे मेहमान देख रहे हैं और मुख्य आयोजन करता खार पाटिल साहब को हम देख रहे हैं। सीधे बल्ले से इस गेंद को खेला था, बैक टू द बॉलर, ड्राइव हमें नजर आया, बॉलर ने खुद जाके गेंद को फील्ड किया, रन की गुंजाइश को किया समाप्त। 10 रन बगैर नुकसान। 54 रनों की अभी भी जरूरत है, आने वाली 4 ओवर में 24 गेंदें और 54 रनों की जरूरत। तो घर से ये टीम आ चुकी है और तनिष्क का 11 वाकड़न, हालांकि यहां से जीतने वाली टीम सीधा कामोटे के साथ खेलने वाली है, लेकिन वाकड़न टीम अगर यहां पर आई है तो वो अपना रिपोर्ट दर्ज करे ताकि समय जाया ना हो। गोरसई ए यहां पर आ चुकी है, गोरसई बी आज के दिन में 2 मुकाबले जीत चुकी है।
24 गेंदे 54 रन। विशाल और विश्वजीत को देखते हुए ये रन उतने ज्यादा महंगे नहीं है, लेकिन क्रिकेट है, क्रिकेट में जैसा हम सोचते हैं वैसा होता नहीं है, और इसीलिए संतोष सर 50 ओवर का मैच हम अगली गेंद पर क्या, अगली गेंद पर क्या, ये सोचते सोचते पूरा दिन भर उस मैच को देखते हैं। ये क्रिकेट है, क्योंकि क्वेश्चन मार्क बना हुआ रहता है हमारे दिमाग में, क्या होगा क्या होगा क्या होगा क्या होगा, के चक्कर में भूखे पेट हम मैच देखते रहते हैं। 24 गेंदे 54 रनों की जरूरत। विशाल जीतेकर ने इस गेंद को निकाला सीधा पॉइंट के ऊपर से, डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर 4 रन। तकनीकी रूप से बल्लेबाजी करते हुए विजय, क्योंकि जानते हैं यहां पर रुकना भी है और रन भी बनाने हैं। टीम का टोटल 14 रन। 50 की दूरी अभी भी तय करनी है बची हुई 23 गेंदों में। गेंदबाजी की शुरुआत की थी राजेश म्हात्रे ने म्हात्रेपाड़ा की तरफ से 64 रनों का पीछा करते हुए यकीनन एक अच्छे ओवर के साथ वापसी करनी होगी गेंदबाज राजेश म्हात्रे को। राइट आर्म ओवर द विकेट, और ये शॉट जरूर खेला है, फाइन लेग बाउंड्री के बाहर। नंबर आया 6, 2 गेंदों में आए 10 रन, और इस वजह से जो रिक्वायर्ड रन रेट थी वो थोड़ी अब संतुलित हो चुकी है। 64 का पीछा करते हुए 5 ओवर में टोटल आ चुका है 20 रन। 44 की अभी भी दूरी तय करनी है 22 गेंदों में। 12 की औसत से अब इन रनों को चेस करना होगा, हर गेंद के ऊपर दोहरा रन हासिल करना होगा अगर इन रनों का पीछा करना है तो। ये देखिए सीधे बल्ले से खेलने की कोशिश की थी, गेंद अंदर की तरफ लाने में कामयाब हुए गेंदबाज राजेश म्हात्रे। टिप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद को अंदर की तरफ लेकर आए, वरना ये सीधा आपको कवर या एक्स्ट्रा कवर पर ये गेंद आपको ट्रैवल होते हुए नजर आती। 11 रन अब तक इस ओवर में आ चुके हैं 3 गेंदों में। टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 21, लेकिन इस ओवर में अब तक 11 रन 3 गेंदों में। जो राजेश म्हात्रे ने 3 गेंदें डाली है, पहली गेंद के ऊपर चौवा हासिल किया था विशाल जीतेकर ने डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर। दूसरी गेंद के ऊपर छक्का हासिल किया था सीधा फाइन लेग बाउंड्री के बाहर। विश्वजीत म्हात्रे फिर से एक बार ऑन साइड को क्लियर करने की कोशिश की थी, शॉर्ट मिड विकेट के ऊपर गेंद को फील्ड किया गया, रन की गुंजाइश को किया समाप्त। 11 रन इस ओवर में, 4 गेंदें समाप्त हो चुकी है, 21 आ चुका है टोटल। 64 का करना है पीछा, 43 रनों की अभी भी जरूरत, 43 रनों की अभी भी जरूरत है। यकीनी तौर पर क्या कहना चाहेंगे इस मैच में कौन सी टीम जीतेगी ये तो पता नहीं है, लेकिन इसी लाइन और लेंथ भरी अगर गेंदबाजी हो तो यकीनन म्हात्रेपाड़ा प्रेशर बनाने में कामयाब जरूर होगी इन बल्लेबाजों के ऊपर, चाहे कितने ही नामचीन बल्लेबाज क्यों ना हो क्रिकेट में। लेकिन डॉट गेंदों की शॉर्ट टर्म क्रिकेट में जो परसेंटेज अगर बॉलर बढ़ाए ना तो महानतम बल्लेबाज भी उस प्रेशर में आ जाते हैं। सीधे बल्ले से इस गेंद को खेला लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। विश्वजीत म्हात्रे का एक और खूबसूरत लॉफ्टेड ड्राइव फ्रंट फुट पे आके सीधा 6। तो 27 रन इस ओवर में आए, 17 पहले ओवर में आए 10, 27 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। अभी भी जरूरी है 18 गेंदें और 37 रन।
गेंद दीजिए गेंद। तो टोटल आ चुका है 27 रन, आने वाले 18 गेंदे और 37 रनों की जरूरत। क्या ये रन बना पाएगी टीम दापोली या रोक पाएंगे म्हात्रेपाड़ा की गेंदबाजी? योगेश म्हात्रे अपने स्पेल का दूसरा ओवर, पहले ओवर में दिए थे 10 रन, विकेट नहीं निकाला था इन्होंने, लेकिन अब म्हात्रेपाड़ा को विकेट तलाशने होंगे, वरना ये जोड़ी कब का मैच इनसे उड़ा ले पाएंगी ये पता भी नहीं चलेगा। ओ स्कूप किया यहाँ पर विजय ने, लेकिन ऊंचाई ज्यादा मिली स्कूप को और उस वजह से सीधा शॉट फाइन लेग के ऊपर एक छोटे कद के खिलाड़ी ने इस कैच को लपक लिया और यह पहला झटका मिला टीम दापोली को कैप्टन कूल के तौर पर, विशाल जीतेकर के तौर पर। एक विकेट के नुकसान पर 27 रन। 6 गेंदों में 16 रनों की एक शानदार पारी जिसमें 2 बाउंड्री और 1 छक्का शामिल था। हाँ सुमित पाटिल, और ज्यादा टाइम पास नहीं होना चाहिए मैच में, यही उम्मीद के साथ आगे जाएंगे। क्या यॉर्कर डाली थी विश्वजीत म्हात्रे के लिए, 1 रन जरूर मिला। हल्का सा फंबल वहां पर, क्या मिलेगा दूसरा? और ये देखिए फंबल पे तो नहीं मिला, लेकिन जो स्टंप पे डायरेक्ट हिट लगी उस वजह से दूसरा रन जरूर मिला। नसीब मेहरबान तो इंसान पहलवान। देखिए दूसरा रन इनके नसीब में था ही, और उस वजह से वहां से नहीं तो यहां से सही, लेकिन रन जरूर मिला। 29 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। अगर हम गेंद और रनों का कैलकुलेशन अगर हम बताएं तो स्क्रीन पर साफ नजर आ रहा है 16 गेंदे 35 रनों की जरूरत। क्या गेंदबाजी हो रही है, वाकई काबिल तारीफ। योगेश म्हात्रे ने इस ओवर में जाना है, इस ओवर में जाना है कि 35 रन अगर हमें बचाने हैं 16 गेंदों में तो यकीनन अच्छी गेंदबाजी करनी होगी। अब 15 गेंदे 35 रनों की जरूरत। फिर से एक बार चूके वहां पर विश्वजीत म्हात्रे। 14 गेंदे अब 35 रनों की जरूरत। पहली गेंद के ऊपर विकेट, दूसरी गेंद के ऊपर दोहरा रन, और उसके बाद डॉट और डॉट, बिंदी बिंदी गेंदे हमें नजर आ रही है। बिंदी गेंदों का ज्यादा मुकाबला हो रहा है यहां पर छक्के लगाने की कोशिश में। 14 गेंदे 35 रनों की जरूरत। योगेश शॉट ऑफ लेन गेंद, और इस गेंद को निकाला कवर पॉइंट, और कवर के बीच में से सीधा गेंद गई 4 रनों के लिए, और इन 4 रनों के साथ समीकरण बिल्कुल बदलता हुआ 31 की दूरी तय करनी है बची हुई 13 गेंदों में। 13 गेंदे 31 रनों की जरूरत। देखिए मुकाबला दोनों तरफ है, ऐसा नहीं है कि विश्वजीत क्रीज पर है इसीलिए दापोली के लिए प्लस पॉइंट तो है ही, लेकिन वहीं दूसरी तरफ 15.5 की औसत से रनों को भी चेस करना है। ये प्लस पॉइंट है रनों को बचाव में म्हात्रेपाड़ा के लिए। रनों के बचाव के लिए ये प्लस पॉइंट उनके लिए है कि आपके पास कम से ज्यादा 15 की औसत है। क्या रफ्तार, इनको देखते हुए रफ्तार के राजा की याद हमें आई। योगेश म्हात्रे डॉट गेंद
उन्होंने डाले अंतिम क्षणों में विश्वजीत म्हात्रे को। 12 गेंदें, अब 31 रनों की जरूरत। 15.5 की औसत से इन रनों को बनाना है। विश्वजीत जब तक क्रीज पर है, ये रन मुश्किल जरूर है लेकिन नामुमकिन नहीं है। हाँ, 5 मैचेस आज के दिन के बाकी है। जितना जल्दी हो सके टीम मीटिंग ना करे। अंपायर से भी मैं गुजारिश करना चाहूंगा कि इस मैच के बाद 5 मैच ना, इस मैच के बाद 5 मैच बाकी आज के दिन के। गेंदबाज अजय सुमित पाटिल के लिए 12 गेंदे 31 रनों की जरूरत। क्या इस जरूरत को पूरा करने का दमखम रखते हैं सुमित पाटिल? विश्वजीत हालांकि रुके तो जरूर है लेकिन औसत रिक्वायर्ड रन रेट भी अब काफी बढ़ चुकी है। सुमित पाटिल ने ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला लेकिन सीधा कैच दे बैठे मिड विकेट के ऊपर। एक और झटका मिला विजय के बाद, यह दूसरा झटका मिला टीम सुयोग स्पोर्ट्स दापोली को। अब 11 गेंदे 31 रनों की जरूरत। कड़ी धूप देखिए, डीजे मास्टर भी हमें कह रहे हैं कि मैदान के अंदर कड़ी धूप है। 2:39 का समय हो चुका है। आसमान में हवाएं तो नहीं लेकिन फैक्ट्री से निकला हुआ धुआं जरूर नजर आ रहा है। लेकिन किस टीम का धुआं निकलेगा इस मैच में ये अभी भी पता नहीं चल रहा है, ये आने वाला वक्त बताएगा। विश्वजीत म्हात्रे फुल टॉस कनेक्ट नहीं कर पाए। कनेक्टिविटी का होना जरूरी है। क्रिकेट में आपके गेंद और बल्ले के बीच का कनेक्शन होना जरूरी है और इसीलिए मैं क्रिकेट में हमेशा कहता हूं कृष्णा, देखो जानो परखो और बाद में खेलो। तो टीम का टोटल 34 रन स्कोर कार्ड के ऊपर। श्रेयस जीतेगर स्ट्राइकर एंड पर। ये देखिए क्या यॉर्कर डाली, स्ट्राइक रोटेशन यहां पर करते हुए, कुर्बानी देते हुए श्रेयस जीतेगर अपनी विश्वजीत म्हात्रे के लिए। छक्के तो आने ही चाहिए, रुकना नहीं है वरना पेनल्टी है। रुकना नहीं है किसी भी खिलाड़ी को, आने वाले को भी रुकना नहीं है और जाने वाले को भी रुकना नहीं है। एक पेनल्टी की वजह से, इसी पेनल्टी की वजह से सुबह माहौल इस प्रतियोगिता से बाहर जा चुकी है। देखिए हमारे मुख्य आयोजनकर्ता मच्छिंद्र दादा पाटिल खार पाटिल साहब से इस टूर्नामेंट के बारे में चर्चा करते हुए, लेकिन चर्चा के दौरान ये छक्का आ चुका है मिड विकेट बाउंड्री के बाहर। विश्वजीत म्हात्रे के लिए श्रेयस जीतेगर ने जो कुर्बानी दी थी वो जाया नहीं गई। उसके बाद तुरंत उन्होंने छक्का लगाया और इस मैच के समीकरण को बदला। 24 की दूरी अभी तय करनी है, गेंदें बची हैं। तर याच दरम्यान सन्माननीय जयेश पाटील ऐरोली आणि त्याचबरोबर हरेश शेट केने घोरसई यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं। 7 गेंदें, अब 23 रनों की जरूरत। देखिए बिल्कुल परफेक्ट प्लानिंग के तहत खेल रहे विश्वजीत म्हात्रे। वो जानते हैं यहाँ पर चांस लेना देंगे वो नए खिलाड़ी को। भाई एक मार तू, बाकी के 3 मैं मारता हूं अगले ओवर में। चर्चाएं तो यही हो रही होगी दोनों ही बल्लेबाजों में। वहीं दूसरी तरफ टोटल अगर हम देखें 41-23 रनों की दूरी। फुल टॉस गेंद सीधा खेला, नंबर मिले 4, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। 19 की दूरी तय करनी है। क्या विश्वजीत म्हात्रे 6 गेंदों में 19 रन तय करेंगे? लेकिन इस प्रतियोगिता का एक नियम है, स्कोर इज लेवल तो टॉस के आधार पर, और टॉस जीता है टीम सुयोग स्पोर्ट्स दापोली ने।
6 गेंदे 19 रनों की दूरी। छह गेंदे 19 रनों की दूरी, कांटे की टक्कर वाला मुकाबला, लेकिन ऐसे मुकाबले जितवाने वाले गेंदबाजों को और बल्लेबाजों को ही बाजीगर माना जाता है यकीनी तौर पर, क्योंकि बाजी कभी इधर तो बाजी कभी उधर। लेकिन क्या विश्वजीत म्हात्रे ये बताने में कामयाब होंगे गेंदबाज को कि आली रे आली, अतः तुझी बारी आली। 6 गेंदे 19 रनों की जरूरत। छह गेंदे 19 रनों की जरूरत। चलिए जितना जल्दी हो सके अब खेली है, क्योंकि यहां से 5 मैच अभी बाकी है। कामोडी टीम के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो हमारे स्टेज से संपर्क बनाए रखे। सोनू पाटिल यंग टैलेंट को कप्तानी दी है इस वक्त। ये देखिए सिंगल तो नहीं निकाला, यानी कि सीधा 18 रन बनाने की मंशा है 6 गेंदों में, जो बराबरी के लिए जरूरी है और जीत के लिए 19। गेंदबाज अल्पेश म्हात्रे, राइट आर्म ओवर द विकेट। और यह विश्वजीत म्हात्रे ने सीधा खेला, 1 बाउंस, 4 ओवर द रोप। 4 गेंदे अब 15 रनों की जरूरत। 4 गेंदे 15, जीत तो बराबरी के लिए 4 गेंदे 14 रनों की जरूरत। और स्कोर इज लेवल। फिर से एक बार मैं कह रहा हूं कि टॉस के आधार पर जीत दी जाएगी। जो जिस टीम ने टॉस जीता हो उसे जीत करार दिया जाएगा। पहली गेंद पर डॉट, दूसरी गेंद के ऊपर चौवा, तीसरी गेंद क्या लेकर आएगी नंबर। फिर से एक बार बैक टू द बॉलर। कितना तेज शॉट था ये, लेकिन ये कैच अगर लिया जाता तो सोचिए दापोली की हालत क्या होती। 3 गेंदे अब 14 रनों की जरूरत। ये देखिए आखिरी मोमेंट पर ये कैच छूटा, वरना ये जल्लोष था म्हात्रेपाड़ा के खेमे में। 3 गेंदे अब 15 रनों की जरूरत। यहां से देखिए 1 रन तो जरूर निकला है, क्या मिलेगा दूसरा। और ये दूसरा रन मिला। ये सोचिए बराबरी के लिए 14 रनों की जरूरत थी। ये रन आउट का मौका था या फिर 1 रन बचाने का भी मौका था, लेकिन अब ये मैच दोनों तरफ बैलेंस हो चुका है। 2 छक्के अगर लगातार लगाते हैं विश्वजीत म्हात्रे तो स्कोर इज लेवल होगा। टॉस के आधार पर जीत सकती हैं टीम सुयोग स्पोर्ट्स दापोली। गुलशन म्हात्रे की स्कोरिंग के क्या कहने बाबा, इनके जितने भी तारीफ की जाए उतनी कम है। गुलशन पाटिल, नहीं ऐसा नहीं बोला जाता यार, मजाक मत कीजिए। हाई वोल्टेज वाला मैच है ये मैच देखिए। विश्वजीत बनाम अल्पेश म्हात्रे, विश्वजीत बनाम अल्पेश। एक तरफ म्हात्रेपाड़ा, अल्पेश के कंधे के ऊपर जिम्मेदारी, एक तरफ सुयोग स्पोर्ट्स दापोली, विश्वजीत म्हात्रे के ऊपर। 8 गेंदे डॉट खेली है इन्होंने अपनी इनिंग में। 2500। और यहां से अब पलड़ा भारी होता हुआ टीम म्हात्रेपाड़ा का निर्णायक मोड़ पर काफी अच्छी गेंदबाजी अल्पेश म्हात्रे द्वारा। एक गेंद 13 रनों की जरूरत। 1 गेंद 13 रनों की जरूरत। पूरी जिम्मेदारी उठाने की कोशिश की थी विश्वजीत म्हात्रे ने अपने कंधे के ऊपर, लेकिन क्या गेंदबाजी हुई है अल्पेश म्हात्रे की। और इसी के साथ इस मैच को जीता
म्हात्रेपाड़ा ने उनके लिए मैं आगे दौर के इस प्रतियोगिता के अगले दौर के लिए मैं उन्हें शुभकामनाएं देना चाहूंगा। लाइनअप करके ही, शेक हैंड करके ही मैदान से अंदर बाहर होना है। और दापोली को मैं अगली टूर्नामेंट के लिए शुभकामनाएं देना चाहूंगा। कोशिश 64 रनों के लिए उनकी बहुत ज्यादा कारगर साबित हो रही थी, लेकिन अगला मुकाबला होगा म्हात्रेपाड़ा बनाम कामोडे। और मैन ऑफ द मैच योगेश म्हात्रे, जिन्होंने 7 गेंदों में 25 रनों की एक शानदार पारी खेली। तर याच दरम्यान व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालंय सन्माननीय राजेंद्र शेठ खारकर पाटील, शिरनेर उद्योगपती, त्यांचं आमच्या व्यासपीठ